शेतकरी बांधवांनो पाहू शकता हे नॉन रिकमेंडेड व्हेरायटी आणि ह्याचं जर आपण पाहिलं तर रस शोषक किडी बघा किती आहेत. हे जे मोठं मगरीसारखं दिसतंय तर ते आहे पायरिलाची अळी अवस्था आणि बाकी हे जे काही सगळं कापसासारखी ग्रोथ झालेला जो काही दिसतोय भाग तर हा जो आहे तो हा लोकरी मावा आहे. प्रचंड आउटब्रेक म्हणजे आपण विचारसुद्धा करू शकत नाही इतका हा असा आउटब्रेक झालेला आहे सगळ्या ऊसावर. आणि ह्या ऊसाच्यावर अशा पद्धतीने आउटब्रेक झाल्यामुळं तुम्ही जर बघितलं हे निरीक्षण व्यवस्थित घेतले पानं सगळे आता वाळून जात आहेत. वाळून जायचं कारण काय तर याच्यावर सगळ्या प्रकारचं जे आहे ते काळसर बुरशी जी आहे ते ह्याच्यावर जे आहे ते वाळायला शेवका ही सगळी ही हा चिकट स्त्राव सगळा आलेला आणि ही सगळी काळी बुरशी जी आहे ती इथून पुढं ह्याच्यावर वाढायला जी आहे ती चालू झालेली. तर हे आता ड्रोन ड्राईव्ह नॅचरल शुगरची चालू झालेली आहे. तर ड्रोनच्या साह्यानं आपण जर ह्याच्यामध्ये म्हणजे हे लेबल क्लेम नाही आहे पण आता बाकीच्या कीटकनाशकाचा हे पाहता जे उपयुक्त कीटकनाशक आहे तर ते आपण ह्याच्यामध्ये वापरण्यासारखं नाही. तर ह्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी जे आहे ते आंतरप्रवाह असलेलं निओनिकोटाइड ग्रुपमधलं थायमेथॉक्झाम 25% वेटेबल ग्रॅन्युल जे आहे ते मारलेलं आणि त्याचे रिझल्ट शेतकऱ्यांनी सांगितलेले चांगले त्यांना प्राप्त झालेले आहे. तर त्याचा आपण जे आहे ते वापर करू शकतो. ड्रोनच्या साह्याने ही फवारणी करू शकता आणि त्यामध्ये पण हा जो काही सगळा प्रादुर्भाव जो काही आउटब्रेक होतोय तर तो आपण इथं जे आहे ते थांबवू शकतो.